टीम आहे आणि आमची टीम खासदार आमदार आपले पदाधिकारी आपल्यामध्ये चांगल्या पक्षांचं चांगल्या पक्षांचा समन्वय होता आणि तो कुठेही चढलेला जाणार नाही याची आम्ही खात्री घेतली होती आणि आम्ही सगळेजण मिळून बाहेर काय झाले त्याकडे बघायचं नाही. आपल्या शहरामध्ये आपण पूर्व आपण केलेली होती त्यामुळे ही वाट घेऊन भविष्यात आपलं काम करू. त्या परभणीकरांनी जो दिलेला आपल्याला प्रतिसाद आहे तशी जे आपल्याला समुदायाच्या रूपानं दान दिलेलं आहे त्या दानाचं उत्तरदायित्व स्वीकारून परभणीतल्या सगळ्या ह्या महापालिका देणाऱ्या नागरिकांना या नागरिकांना पूर्ण त्याला देणार आहोत. आपल्याला सत्ताधारी भाजप आहे आपल्याला निधी कसा मिळेल कसं आपण महापालिकेचा महापालिकेला फक्त त्यांना पैसे द्यावं लागतील ते थोडं कमी जास्त होईल त्याच्या सत्ता असलेल्यावर महापालिकेला जास्त आम्हाला कमी द्यावंच लागत इथे मात्र राहतात तिथे भाजपला मतदान करणारे मात्र नाही त्यांना फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तिथे भाजप लढली राष्ट्रवादी लढली त्या तर त्यांच्या लोकांनी मतदान दिलेच त्यांना पैसे त्यांना महापालिकेत द्यावं म्हणजे आम्ही बघा शेवटी निवडणुका राजकारण हे निवडणुकीपुरता निवडणूक संपल्यानंतर आता मी आम्ही या जिल्ह्याचे खासदार आमच्या शहरामध्ये या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या जबाबदारी जिल्ह्याच्या पालकमंत्री या सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे. या शहरात राहणाऱ्या नागरिकांना न्याय देण्याची सगळ्यांनी घेतली पाहिजे. परभणीकर हे उपेक्षित आहेत. हा मागासलेला भाग म्हणून आपला परभणीचा महाराष्ट्र ओळखला जातो. अशा या मागासलेल्या जिल्ह्याला सगळ्या लोकांनी उदाहरणार्थ करण्याला मदत करावी अशा छत्रपती संभाजीराजे मुस्लिम लोक खूप एकीकडे दिसले हिंदू लोक पण परभणीमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र दिसले काय भावना बघा महापालिकेची निवडणूक लढताना आम्ही हिंदू मुस्लिम सगळं एकत्र करून बसतो. तुम्ही बघितलं असं लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम बांधवांनी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असताना आम्हाला त्यांनी कुठेही मनात संतोष न ठेवता उदाहरणार्थ करणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला मदत केली आणि आता आम्ही त्यांचा महापौर काही वेगळं नाही. त्यांनी 10 रुपयानं आम्हाला दोनदा मदत केली आणि त्यांचा महापौर करून आम्ही त्याची परतफेड केली. समन्वय दोघांनी साधला पाहिजे. या ठिकाणी आम्ही सगळेजण सोबत आहोत. तर परभणी पॅटर्न हा आजच्या महाराष्ट्रात राबला पाहिजे मी या मताचा आम्ही इथे MIM ला वाव मिळू दिला नाही. ते बाजूवांचं बरोबर स्वागत केली की परभणीतल्या मुसलमानांनी MIM ला या ठिकाणी वाव दिला नाही. काँग्रेसला वाव दिला राष्ट्रवादीला वाव दिला पण या ठिकाणी पक्षाला सुद्धा वाव दिला परंतु MIM ला दिला नाही. त्यांनी वस्तू घेतली काँग्रेसच्या बाकी पक्षाला दिलं पण MIM पाठीशी गेले नाही. भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणाला कुठेतरी हा सेटमेंट आहे का? हा पॅटर्न महाराष्ट्रात राखला पाहिजे. हा मतदान करणारा जो वर्ग आहे त्यांनी जर हुशारीने जर मतदान केलं तर भाजपचे जे मनसुबे आहेत तुम्हाला भाजपाने MIM ची मदत घेतली मदत सांगू नये आम्हाला आम्ही खरे आम्ही त्याच्याशी बाजीला आहोत परंतु आम्हाला बाळासाहेब येण्याची मुसलमानाला भांड हिंदुस्थानाला भांड हे नाही मला काय म्हणायचे या भारतात राहतो राहतो आणि तो विचार आम्ही रोज मुसलमान आपला मुसलमान नागरिक आहे. आपण जरी या देशाचे नागरिक आहोत या देशाचा नागरिक आहे त्याचं सुद्धा आपल्या देशामध्ये अनेक सगळ्या परिस्थितीमध्ये योगदान आहे त्यामुळे त्यांना निग्लेक्ट करता येणार नाही. त्यामुळे लोकसभेला निवडणुकीत मुस्लिम समाजाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत राहिला त्याचं फळ उत्तरदायित्व या ठिकाणी त्यांना इक्बालच्या रूपानं महापौर देऊन भविष्यामध्ये गाडी दुसरा महापौर होईल त्यावेळेस आम्ही हिंदू समाजाचा होईल. त्यामुळे कुठेतरी उमेदवार आपण दिला मुस्लिम असला तरी चांगलं काम करेल
शेवटी बघा आम्ही पहिले महाशिवरात्र घेतली दुसरी जागा त्यांची हे जेव्हा स्वीकार केला का तिथं मुसलमानाच्या कार्यक्रमांना तिच्या कार्यक्रमांना आपण जागा द्यावी का त्या विचार केला ही मागे आपले मित्रा महाराजांची कथा निधी आम्ही आपल्याला हे सगळे संबंध ज्या गावात राहतो ज्या गतीत राहतो ज्या वार्डात राहतो त्याच्या घरासमोर असतात दुसऱ्या समाजात आहे द्वेष करायचं कारण नाही अरे लोकांमध्ये आपल्याकडे तू पहिले येतो तू आपला कोई गरीब ते कोय राहा आता इथे जवळची आपली येत नाही त्याला जवळ जवळ उपयोग आहे का आपल्याला समजून घेणारा जो माणूस असतो त्याला आपण सुद्धा समजून घेतला पाहिजे म्हणूनच आम्हाला ज्यांनी समजून घेतलं त्याला सर्वसामान्य जनतेची नाळ आम्हाला माहिती आहे सर्वसामान्याच्या अडचणी काय आहेत आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे काम करतो याबद्दल आम्हाला विश्वास होता म्हणून मी सुरुवातीला म्हणल्यावर बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की बाबा उबाटाचा महापौर कसा बनेल परभणीमध्ये मी म्हणलं समय जाण दो मग तुम्हाला लक्षात येईल की कसा बनेल म्हणून आणि आज ती चमत्कार झालेला भाजपनं बऱ्याच प्रमाणात नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालं नाही काय म्हणतात चंद्रपूरची घटना घडल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला होता पण आम्हाला माहित होतं आमचं काँग्रेस बरोबर ही अलायन्स होतं आणि एक आम्हाला विश्वास होता आमच्या नगरसेवकांना की तुम्ही काही किती रक्कम तुम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न केला तरी नगरसेवक फुटणार नाही पण एकही नगरसेवक आमचा फुटला नाही उलट आम्ही त्यांना विनंती केली होती मीडियाच्या माध्यमातून की तुम्हाला विरोधी बाकावर बसवण्याचा जनादेश झालेला आहे त्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे आपण विरोधी बाकावर राहाल चांगल्या प्रकारचं काम करा यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या पण काय असतं स्वार्थ कधी नडतो लोकांना पण स्वार्थपणामध्ये डोळे आंधळे होतात आणि कुठं ना कुठं तरी काहीतरी सापडेल अशा प्रयत्नात ते होते पण त्यांच्या हाती काही सापडलं नाही आणि जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करतो आणि पुढे त्यांना ज्या काही जे चालवण्यामध्ये आव्हान येतील त्या आव्हानाबरोबर आम्ही त्यांच्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना आपण कसं विनवलं की हे चंद्रपूर नंतर जे थोडी फाटाफूट वेगवेगळे वक्तव्य येत होती पण तरी देखील आज तुम्ही काँग्रेसला सोबत घेऊन सर्व व्यवस्थित पार पाडत तरी किमया कशी हे काय त्यांचे राष्ट्रीय नेते आमचे सिद्धार्थ भाऊ इथंच आहेत आम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेबांना बोललो केंद्रामध्ये त्यांचे केसीएन गोपालजी जे ज्यांचे राष्ट्रीय संघटक आहेत त्यांना आम्ही बोललो आणि त्यांचा जे गैरसमज झाला होता आम्ही सांगितलं की चंद्रपूरची घटना ही लोकलची घटना आहे यामध्ये आमचा काही एक रोल नाहीये परभणीमध्ये उलट आता एक वेगळ्या प्रकारचा प्रवाह निर्माण झालेला आहे ते तुम्ही रोखायचा प्रयत्न करू नका त्यांनी सुद्धा यशस्वीरित्या मान्य केलं रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही फोनवर बोलत होतो आणि काँग्रेस पार्टीने मोठं मन करून आज या निमित्तानं आम्हाला सहकार्य केलं आणि दोघांच्या महाआघाडीनं आज इथं विजय प्राप्त महापौरपदी तरुण मुस्लिम चेहरा आपण दिला काय यामागचं गणित आहे आणि काय भावना आहे मुस्लिम चेहरा आम्ही फक्त सक्षम कोण आहे हे बघण्यात आलं सक्षम चेहरा आम्ही दिलेला आहे या परभणी शहरातून जातीवाद नष्ट करून विकासाची गंगा आणण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शेवटी तुम्ही जसे म्हणले की बा जातीय व्यवस्था सुद्धा किंवा एक स्टेबल राहावी यासाठी पुढच्या वेळेस आम्ही निश्चितच हिंदू महापौर सुद्धा देण्याचा प्रयत्न करू आपण छत्रपती संभाजीनगर पाहिलं मुंबई पाहिलं की मुस्लिम नगरसेवक एकीकडे दिसत होते हिंदू नगरसेवक पण इथं जी किमी आहे की हिंदू मुस्लिम एकत्र दिसले त्याचं काय विषय म्हणतात सर्व धर्म समभाव ज्याला म्हणलं जातं ज्याला आपला देश संपूर्ण जगामध्ये प्रचलित आहे ते खऱ्या अर्थानं परभणीमध्ये सुरुवात झालेली आहे जातीपातीच्या राजकारणापासून आम्ही सुरुवातीपासून कोसो मैल दूर आहेत आणि आज हे सिद्ध केले आम्ही की तुम्ही जर काम करणार असाल तर जातीबद्दल द्वेष निर्माण करून तुम्ही सत्ता प्राप्त करू शकत नाही तर तुम्ही लोकांचे प्रश्न सोडून सुद्धा सत्ता प्राप्त करू शकता हे आज परत एकदा सिद्ध झालं भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणात हा चेकमेट आहे 100% हा चेकमेट आहे आणि यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अशाच परभणीचा विकास होईल सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल आज सुद्धा तुम्ही पाहता 25 नगरसेवकामध्ये आमचे हिंदू नगरसेवक आहेत सुद्धा आहेत मुस्लिम जवळपास 12-13 आहेत हिंदू जवळपास 10 आहेत दलित चेहरे सुद्धा आमच्याकडे सक्षम चेहरे आहेत म्हणून सर्व धर्माच्या युवकांना आणि युवकांची टीम आज आमच्याकडे जमा झालेली आहे या युवकांच्या टीमला बरोबर घेऊन आम्ही एक वेगळ्या प्रकारचा विचार या समाजाला 100% दिल्याशिवाय राहणार शिवसेनेचे आनंद भरोसे यांनी राहुल पाटील आमदारवर टीका केली की राहुल पाटील नंतर राहुल खान आहे आता त्याला लक्षात आलं पाहिजे की राहुल कोण आहे हा त्याला स्वप्नात सुद्धा मीच दिसतोय म्हणून किती वेळेस पराजय व्हायचं आणि काय बोलायचं याला काही मर्यादा राहिलेली नाही म्हणून आम्ही मर्यादा सोडून वागणारे माणसं नाही आम्ही मर्यादाच बोलणारे लोक आहेत
आणि भविष्यात असल्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाहीत. आम्ही काम करून दाखवणारे माणसं. कित्येक लोक म्हणले इथं येऊन की आम्ही दत्तक घेतो, मोठे मोठे हेलिकॉप्टर आले, मोठे मोठे नेते आले, पण परभणीच्या जनतेनं आम्हाला विश्वास ठेवलेला आहे आणि कामावर आम्ही विश्वास ठेवतो. नुसतं फाजील बडबड करण्यामध्ये आम्हाला काही एक रस नाही. साहेब चर्चा खूप आहे. राम लक्ष्मण जी सिद्धार्थ हाती आंगिरे आमचे लहानपणीचे मित्र आहेत आणि सिद्धार्थ भाऊ हे फार समाजसेवेमध्ये पुढे गेलेली व्यक्ती आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांचं काम आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांचं फार मोठ्या प्रमाणात समाजामध्ये काम आहे. भगवान गौतम बुद्धाचा विचार असेल, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने सिद्धार्थ भाऊनं आजपर्यंत प्रयत्न केलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला अशी अडचण निर्माण होती राजकारणामध्ये सुद्धा, त्यावेळेस आम्ही सिद्धार्थ भाऊला बोलून घेतो. आज 8 दिवसापूर्वी त्यांना फोन केला होता, सिद्धार्थ भाऊ महापौर बसेपर्यंत तुम्ही परभणी सोडायची जी. आणि आम्ही दोघांनी व्यवस्थित तशी रणनीती केली आणि आज विजय प्राप्त झालेला तुम्हाला दिसतो. भविष्यात साहेब ही जोडी सामाजिक आणि राजकीय परिवर्तन परभणी शहर जिल्ह्यात करणार आणि आमचे शिवसेना पक्षासोबत काँग्रेसची युती झाली. युती झाल्यानंतर आम्ही निवडणूक लढली आणि परभणीच्या मतदाराने जनतेने आम्हाला बहुमत दिलं आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढे जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर आम्ही करू शकलो. त्याबद्दल मी सर्व परभणीकरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमचे पक्षश्रेष्ठी यांनी सुद्धा आम्हाला या प्रकरणात मदत केली, त्याबद्दल पक्षश्रेष्ठीचा मी आभार. पुरोगामी विचारानं परिवर्तनाच्या दिशेनं महापौर पद आज आपल्याकडे आपल्या एकत्रित आलेले आहे. खूप अडचणी त्या समस्या समोर जाण्यासाठी एकंदरीत जनतेला काय सांगाल या निमित्ताने ॲक्शन? आपण पाहिलं असेल परभणीमध्ये महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये जी घटना झालेली आहे एकात्मतेचं प्रतीक आम्ही ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दिलेला आहे. त्याच माध्यमातून मी पूर्ण जनतेला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये परभणीचा विकास करण्याचं शहराचं काम आमदार साहेब असतील, महापौर असतील, आमच्या माध्यमातून आम्ही करतो. क्या कहेंगे, क्या प्रतिक्रिया? सबसे पहले मैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रिया अदा करना चाहूँगा, साथ ही साथ खासदार साहब, आमदार साहब और जितने हमारे नगर सेवक और जितनी शहर की आवाम है, उन्होंने हमारे पे भरोसा जता कर ये पद पे हमको नवाजा है. मैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रगुजार हूँ. और जिस दिन से प्रचार चालू हुआ था मैंने एक स्टेटमेंट दिया था कि शहर हमारा है और इंशाल्लाह मेयर भी हमारा रहेगा. आज वो बात पूरी मुकम्मल हो गई. खासदार साहब, आमदार साहब की मेहनतों से, हमारे सिद्धार्थ भाव की मेहनतों से आज ये दिन खुशी का हमारे को देखने को मिला है. और हमारा जो विजन है कि शहर के अंदर बहुत सारे प्रॉब्लम है, बारिश का पानी जमा होता है, कचरे का इशू है, कचरे का बहुत सारा बिल पेंडिंग है और महानगर पालिका पे 80 से 100 करोड़ के आसपास कर्जा है. अभी आते हम लोग कुछ टाइम लेके इसको कैसा दुरुस्त कर सकते, उसके वास्ते हम लोग कोशिश जद्दोजहद करेंगे. और आपके चैनल के माध्यम से शहर के तमाम शहरवासियों का मैं शुक्रिया अदा करता हूँ. सर, अभी जिला सामान्य रुग्णालय में एक्चुअल में 3 साल से प्रशासक के पास महापालिका थी. अभी हम लोग बैठे हैं. सबसे पहले वही टेंडर निकाल के जो शहर के अंदर कुत्तों का प्रमाण, पागल कुत्तों का प्रमाण बढ़ गया है, उसको कैसा यहाँ से शहर से कम कर सकते हैं, उसके वास्ते हम लोग फर्स्ट प्रायोरिटी में कोशिश करेंगे. एकंदरीत ये परभणी जनतेचा कौल जी जनतेने मांडीत आमच्याबरोबर दिलेला होता आणि आम्ही त्या पद्धतीनं सभागृहामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटी आणि शिवसेना उभाटा आमची शहरात पहिल्यांदा युती होती, सोबत आम्ही लढलो आणि प्रदेश जसं सांगते त्या पद्धतीनं आणि दोन्ही उपमहापौर महापौर झाले. दादा, काय आता एक विकासाचा धोरणात्मक जो गोष्टी आहेत, आपण अनुभवी आहात, याच्या पुढे कशी वाटचाल राहील? एकंदरीत दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करता येतात, सगळे मिळून करताल, आम्हाला त्यांना मार्गदर्शन करत राहू. जी जी. गणेशराव आज उपमहापौरपदी गेलेली आहे. आपला वारसा आहे, राजकीय समाज सगळ्या, एक राजकीय नेता म्हणून, एक वडील म्हणून या निमित्ताने काय सांगाल? काय कशी भावना आहे? मुलाचा आनंद वडिलाला असते. जी जी जी. काय सांगायचं? जी 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 जी. मनातली आनंद आहे. तुम्हाला जसा आहे तसा मला आहे. एक फोटो घ्यायचा आपल्या